आपण इयत्ता 9वी रेशो अँड प्रपोर्शन गुणोत्तर व प्रमाण हे चौथ्या प्रकरणाचा दुसरा व्हिडिओ या ठिकाणी पाहतो. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण रेशो अँड प्रपोर्शन, व्हॉट इज मीन बाय रेशो, व्हॉट इज मीन बाय प्रपोर्शन अँड प्रॅक्टिस सेट 4.1 मधले फर्स्ट 2 क्वेश्चन्स त्या ठिकाणी आपण पाहिलेले होते. नाउ वी हॅव टू सी द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. Express the following percentage as a ratio in reduced form. Express the following percentage as a ratio in the reduced form. म्हणजे आपल्याला पर्सेंटेज दिले आणि ते पर्सेंटेज आपल्याला कशामध्ये लिहायचे, रेशो मध्ये लिहायचे. नाउ फर्स्ट एक्झाम्पल इन that is 75:100. 75:100. This is a percentage. म्हणजे 75%. 75:100 means 75%. हे आपण कसे लिहिणार आहे पहा, 75/100 and we have to reduce this. म्हणजे आता पहा, कुणीही सांगेल की 25 च्या टेबल मध्ये 100 पण आहेत आणि 75 पण आहे. सोपं हे गणित. त्यामुळे 5 ने डिवाइड करत बसण्यापेक्षा 25 चा टेबल सर्वांना येतो. 25 4 100 and 25 3 75 मीन्स काय होतं आपल्याला 3/5. म्हणजे रिड्युस्ड फॉर्म द रेशिओ इज 3:5. इतकं सोपं आहे. एक मार्काला एक्झाम्पल हे येऊ शकतं. नाउ नेक्स्ट वी विल टेक 6. ह्याच्यातलं दुसरं गणित 6.25% असं दिलं आहे. आता 6.25% याचाच अर्थ असा आहे 6.25/100. 6.25/100. आता पहा, या ठिकाणी डेसिमल पॉइंट आहे. नाउ आय डोंट वांट दिस डेसिमल पॉइंट. दॅट्स वाय इफ आय मल्टिप्लाय दिस बाय 100 अँड डिवाइड बाय दिस 100, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही चेंज होणार नाही. पण आता आपल्याला व्हॉट आय विल गेट हिअर 625 पहा, हे 2.00 म्हणजे 625 अपॉन 1 वर 1 2 3 अँड 4 zeros. 1 वर किती zeros? 4 zeros. पहा, लक्षात येते का? हे समजलंय का तुम्हाला? आता ह्याचं उत्तर काय येईल, असं 00 यांचा मल्टिप्लिकेशन आणि 2 डेसिमल पॉईंट म्हणजे इथे तुमचा डेसिमल पॉईंट येईल. म्हणजे डेसिमल पॉईंट या ठिकाणी काय झाला तुमचा, गेला 625. किंवा तुम्ही असं लिहिलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, हे समजलं का? हा डेसिमल पॉईंट मी काय केला, घालवला. ओके, नाउ डिवाइड इट बाय 25 अगेन. पहा, 25 4 100 100 गेले, हे 2 झिरो जसेच्या तसे. ओके, आणि 25 च्या टेबल मध्ये 625 आहे किंवा 25 1 25 सॉरी 25 2 येईल. 2 50 मध्ये भागले, 25 2 50. खाली झाले 12 रिमेनिंग फ्रॉम 62 मायनस 50, 12 रिमेनिंग आणि त्याच्या 5 बरोबर आहे. मग 25 5 125. ओके, 25 5 125. अगेन आता एक ठिकाणी हा एक भाग या ठिकाणी माझा काय झालाय, संपलाय. नाउ पुढं 25 1 25 पहा, म्हणजे 40 मायनस 25 व्हॉट रिमेनिंग 5 15 आणि याच्यावर हा एक झिरो दिला 150. काय झालं इथं 150 म्हणजे 25 6 150 आणि 25 1 20. आता वरती काय आलाय 1 आला, म्हणजे याचा काय आला 1/16 म्हणजे रिड्युस्ड फॉर्म इज 1:6. अशा प्रकारे तुम्ही पर्सेंटेज आर रिड्युस्ड इन द रेशो, रिड्युस्ड इन द रेशो. अशा प्रकारे पर्सेंटेजचे एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 3 तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, सोडू शकता. नाउ वी विल टेक नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट एक्झाम्पल इज क्वेश्चन नंबर 4. 3 persons can build a small house in 8 days. 3 persons can build a small house in 8 days. To build a same house in 6 days, how many persons are required? म्हणजे पहा, या ठिकाणी एक घर बांधायचंय, एक काय करायचंय, घर बांधायचंय आणि हे घर पहा 3 व्यक्ती 8 दिवसात बांधतात. 3 व्यक्ती काय करतात, 8 दिवसात बांधतात. हेच घर मला काय करायचंय 6 दिवसात बांधायचं, तर किती व्यक्ती लागतील?
पहा लक्षात घ्या, या ठिकाणी व्यक्तींची संख्या वाढली की नंबर ऑफ डेज काय होतील, कमी होतील. व्यक्तींची संख्या कमी केली की नंबर ऑफ डेज काय होतील, वाढतील. म्हणजे या ठिकाणी व्हेरिएशन जे आहे चलन हे व्यस्त चलन. या ठिकाणी हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. हे चलनावरचं व्हेरिएशनवरचं एक्झाम्पल आहे जे आपण 8वी मध्ये समचलन व्यस्त चलन बरोबर किंवा डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शन हे आपण शिकलेलो आहोत, त्याच्यावरचं हे एक्झाम्पल. मग या ठिकाणी लेट मी काय म्हणतो पहा, लेट दी नंबर ऑफ persons, let the number of persons x मानू आपण and number of days will be y. Number of persons are x and number of days are y. म्हणजे पर्सन्स वाढले की डेज कमी होतील, डेज वाढले की पर्सन्स कमी होते. बरोबर आहे. व्यक्ती वाढल्या की लागणारे दिवस कमी होणार आहेत. कळतंय की तुमच्या लक्षात येते का पहा. आणि दिवस कमी केले की व्यक्ती आपल्याला जास्त लागणार आहेत. म्हणजे इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. मीन्स एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. एक्स इज इनव्हर्स म्हणजे एक्स हे कशाच्या आहे, वायच्या समचलनात आहे. म्हणजेच काय या ठिकाणी होईल पहा, या प्रोपोर्शनॅलिटीचं आपण इक्वेलिटी मध्ये रूपांतर केलं तर कसं करतो, x is equal to k upon y means x into y is equal to k. अशा प्रकारचं आपल्याला काय झालं, प्रोपोर्शनचं इक्वेशन मिळालं. नाउ इफ फर्स्ट 3 पर्सन्स, नंबर ऑफ पर्सन्स, आता नंबर ऑफ पर्सन्स आपण काय म्हणले तिथं x is equal to 3 आणि घर बांधून किती दिवसाचं ते 8 दिवसात. नंबर ऑफ डेज, डेज म्हणजे y is equal to किती आहे या ठिकाणी 8. Putting these values in this equation काय होईल मला, 3 into 8 is equal to k, that is 24 is equal to k. म्हणजेच या ठिकाणी आम्ही काय केली, k ची व्हॅल्यू या ठिकाणी काय, कॉन्स्टंटची व्हॅल्यू, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन ज्याला म्हणतो आपण, ती या ठिकाणी मी काय केली, काढून घेतली. नाउ काय म्हणलं, टू बिल्ड अ सेम हाऊस इन 6 days. आता डेज दिलेले आहेत मला, काय दिलेले आहेत मला, डेज. हे डेज आपण काय म्हणले, y. When y is equal to 6, what is the value of x, या ठिकाणी मला काय करायचंय, काढायचं. म्हणजे नंबर ऑफ पर्सन्स या ठिकाणी मला काढायचं. पुटिंग दिस व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन, दॅट इज x into y is equal to 24. k होतं पाहिजे, k ची व्हॅल्यू मी या ठिकाणी काय केली, 24 पुट केली. x ची व्हॅल्यू आय हॅव टू कॅल्क्युलेट, x into 6 is equal to 24. x is equal to 24 upon 6. 6 1 6, 6 4 24 means x is equal to किती असतील, 4. म्हणजे या ठिकाणी हाऊ मेनी पर्सन्स आर रिक्वायर्ड, 4 पर्सन्स. काय म्हणतात, 4 पर्सन्स आर रिक्वायर्ड टू बिल्ड हाऊस इन हाऊ मेनी डेज, इन 6 डेज. म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी 4 आलेलं. लक्षात येईल तुमच्या की व्हेरिएशन वरचं गणित आहे पहा. तर सुरुवातीला 2 व्हॅल्यू दिले असतात, त्यावरून आपण k ची व्हॅल्यू काढायची असते, परत इक्वेशन लिहायचं असतं, परत एकाची व्हॅल्यू दिलेली असते, त्यावरून दुसऱ्याची व्हॅल्यू या ठिकाणी काढायची असते. दिस इज अ एक्झाम्पल बेस्ड ऑन व्हेरिएशन. त्याला आपण काय म्हणतो, चलन, चलनावर डिपेंड असणारे हे काय या ठिकाणी एक्झाम्पल आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 5. कन्वर्ट दी फॉलोइंग रेशोज इनटू पर्सेंटेज. पहा, मागच्या एका प्रश्नामध्ये आपण पर्सेंटेजचं रेशो मध्ये कन्वर्ट केलं, बरोबर. नाउ वी हॅव टू कन्वर्ट दिस रेशोज इनटू पर्सेंटेज. म्हणजेच वी हॅव कन्वर्ट दिस रेशोज डिवायडेड बाय 100. ओके. नाउ दिस इज रेशो 15:25. 15 upon 25. आता 25 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 100 होईल, 25 into 4. जर याला 4 ने मल्टिप्लाय केलं, याला सुद्धा मला 4 ने मल्टिप्लाय करावं, काय होईल मग, 15 4 60 म्हणजे 15 चौक 60, 15 4 100 म्हणजे 25 चौक 100. नाउ डिवायडेड 100 आले, म्हणजेच वरचं जे असेल आपलं आन्सर काय झालं तर 60%. दिस रेशो इज कन्वर्टेड इनटू पर्सेंटेज, दॅट इज 60%. आलं का, लक्षात येते का तुमच्या. पण खालची जी संख्या आहे का नाही,
खालच्या संख्येला अशा संख्येने गुणायचं की काय आलं पाहिजे 100. ओके 100 आलं पाहिजे. नाउ लेट अस टेक धिस एक्झाम्पल. आता पहा ह्या एक्झाम्पल मध्ये 25च्या टेबल मध्ये 100 होता, त्याच्यामुळे सोपं गेलं मला, काही प्रॉब्लेम आला नाही. पण आता 16 इज नॉट इन टेबल ऑफ 100. मग हाऊ I will get here 100. Let us see some trick here. Okay, write this like 7 upon 16. Okay, but 16 into मला I want here 100. I want here 100 and I don't want this 16 means divide 16. कशाने बनला into 100 upon 16. Also 7 into 100 upon 16. पण जे खाली केलंय तेच मला वर पण करावं लागते, म्हणजे याच्या व्हॅल्यूज मध्ये चेंज होत नाही. लक्षात घे. पण काय केलं इथं 16 आहे म्हणून डिवायडेड बाय 16 आणि 100 आय वांट म्हणून इथं 100 अपॉन 16 16 इज मल्टिप्लाइड बाय 100 अपॉन 16 म्हणून 7 इज मल्टिप्लाइड बाय 100 अपॉन 16. काय व्हॉट आय विल गेट नेक्स्ट 16 गेट कॅन्सल इन द डिव्हिजन आय विल गेट 100 and above is our answer. 7 into 100 that is 700 upon 16. Hey 16. Now I have to divide this 700 upon 16 here. पहा आता या ठिकाणी हा भागाकार करतो मी. काय होईल पहा 16 चा टेबल तुम्हाला येत नाही, ठीक आहे, आपण 2 चा टेबल म्हणू. 2 8 ज 16, 2 3 ज 6, 1 रिमेनिंग 10 झाला, 2 5 ज 10 आणि 0. नाउ 8 चा टेबल येतो सर्वांना, येत नसेल तर आणखी एकदा 2 चा टेबल म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. पण 2 4 ज 8, 2 1 ज 2, 1 रिमेनिंग 15, 2 7 ज 14, 1 रिमेनिंग 10, 2 5 ज 10. नाउ 4 चा टेबल, आता 4 चा टेबल सर्वांना येत असेल अशी अपेक्षा करतो. तर 4 1 ज 4. ओके 4 1 ज 4. आता इथं पहा 16, 4 4 ज 16, इथं 17 आहे, 17 मायनस 16 1 रिमेनिंग किती झालं 15. परत 4 चा टेबल म्हणायचा 4 3 ज 12 मायनस 12 किती राहिली तर 3. संख्या काय झाली संपली, एंड झाली, म्हणजे या ठिकाणी डेसिमल पॉइंट आणि 3 वर 0. नाउ 4 7 ज 28 मायनस 28 आय विल गेट 2, 2 वर परत 0, 4 5 ज 20. Means the answer of this is 43.75. Means what I will get here 43.75 upon 100 म्हणजेच it is equal to 43.75%. In this way I can reduce any ratio into a percentage. लक्षात आले सर्वांच्या. आता हे गणित फार महत्वाचं आहे. हे जर तुम्हाला समजलं तर कुठलाही रेशो तुम्ही पर्सेंटेज मध्ये काय करू शकता, कन्वर्ट करू शकता. नाउ वी हॅव टू सी द लास्ट एक्झाम्पल इन दिस practice set, which is very important example for the examination. Let us see the next example, that is question number 6. The ratio of ages of Abha and her mother is 2:5. म्हणजे आभा आणि तिच्या आईच्या वयाचं गुणोत्तर 2:5 आहे. ऍट द टाइम ऑफ आभाज बर्थ हर मदर वॉज 27 years. म्हणजे ज्यावेळेस आभाचा जन्म झाला त्यावेळेस तिच्या आईचं वय किती होतं 27 वर्ष होतं. फाइंड द प्रेझेंट एज ऑफ आभा अँड हर मदर. ज्यावेळेस असं गणित असेल त्यावेळेस ते गणित नीट वाचा, समजून घ्या की आभा आणि तिची आई यांच्या वयाचं गुणोत्तर हे 2:5 आहे. ज्यावेळेस आभा जन्मली त्यावेळेस तिच्या आईचं वय 27 वर्ष होतं, तर त्यांचे प्रेझेंट एजेस काय असतील, म्हणजे सध्याचे वय काय असतील. लेट द ratios of their present age is 2:5. Now 2 is Abha's age and 5 is mother's age. Means let Abha's present age
present age is 2x. Her mother's present age is 5x. पहा त्यांचा रेशो 2:5 आहे. म्हणजे आबाचं सध्याचं वय 2x, तिच्या आईचं वय 5x. आता पहा ज्या वेळेस आबाचा जन्म झाला त्यावेळेस तिच्या आईचं वय किती होतं? 27. म्हणजे थोडक्यात काय की आजच्या जर आबाच्या आईच्या वयातून आबाचं वय मायनस केलं तर त्यावेळेस त्याच्या आईचं वय निघेल, कारण त्यावेळेस आबाचं वय 0 असेल. ज्यावेळेस आबा जन्मले त्यावेळेस आबाचं वय 0 वर्ष. म्हणजे अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन जर मदर्सच्या वयामधून 5x मायनस 2x म्हणजे पहा आईच्या वयातून मुलीचं वय वजा केलं तर फक्त काय राहील शिल्लक आपल्याला? आईचं वय. त्यावेळेस ते किती होतं? 27. पहा हे इक्वेशन समजलंय का तुम्हाला? ज्या वेळेस मुलीचा जन्म होतो त्यावेळेस तिचं वय 0 असेल, पण आता सध्या तिचं वय किती आहे? 2x. म्हणजे आईचं त्यावेळेसचं वय किती असेल? 5x मायनस 2x. ते किती दिलं आपल्याला? 27. 5x minus 2x is equal to 27. By solving this, 3x is equal to किती येईल? 27 means x is equal to 27 upon 3. 3 1 3, 3 9 27 means x is equal to काय आलं माझं? 9. 9 upon 1 म्हणजेच 9. Now what I have to calculate? Find the present age of Abba and her mother. Now Abba's present age is equal to किती होता माझं? 2x होतं. म्हणजे 2 into 9 that is equal to 18 years. आणि आईचे मुद्दा मराठीतून लिहितोय मी. आईचे सध्याचे वय म्हणजेच प्रेझेंट वय किती होतं? 5x. that is 5 into x that is 5 into 9 that is 45 years. पहा अशा प्रकारे या दोन कंडिशन याच्यामध्ये दिल्या होत्या. पहिल्या कंडिशन मी 2x 5x लिहिलं, दुसऱ्या कंडिशन म्हणून 5x मायनस 2x इज इक्वल टू 27 लिहिलं. आणि अशा प्रकारे आपला जो प्रॅक्टिस सेट 4.2 जो होता तो या ठिकाणी काय झालेला आहे? या ठिकाणी संपलेला आहे. पुढचं जे 7वं आणि 8वं उदाहरण तुम्ही यावर्षी सोडवू नका, कारण या वर्षीच्या सिलेबस मधून 7वं आणि 8वं उदाहरण हे त्यांनी काय केलेलं आहे? कॅन्सल केलेला आहे. निश्चितपणे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग नक्कीच काय करणार आहोत? पाहणार आहोत. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला काय होतील? पाहता येतील. याच्यापूर्वीचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिलेली आहे, त्यामध्ये तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.